नमस्कार. सर्वप्रथम नवरात्रीच्या प्रथम दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. आज आपण नवदुर्गांपैकी पहिल्या देवीची उपासना कशी करायची आणि तिच्याबद्दल म्हणजेच माता शैलपुत्रीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर माता शैलपुत्री ही पर्वतराज हिमाचलाची कन्या आहे आणि देवी पार्वतीचेच एक स्वरूप आहे, म्हणून तिला शैलपुत्री असे नाव मिळाले. ती नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाणारी पहिली नवदुर्गा असून सती देवीचा पुनर्जन्म आहे, जी त्रिशूळ आणि बैलावर विराजमान असते. शैलपुत्री देवीची उत्पत्ती ही पर्वतराज हिमाचल आणि राणी मेना यांच्या कन्या, तसेच ती महादेवाचाच एक भाग आहे. शैलपुत्री देवीचे नामकरण कसे झाले तर शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या, यावरून तिला शैलपुत्री असे नाव मिळाले. देवी शैलपुत्री ही देवी सतीचाच पुनर्जन्म आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते आणि ती भक्तगणांना सुख, समृद्धी व सर्व दुःखांपासून मुक्ती देते असे मानले जाते. देवी शैलपुत्रीचे स्वरूप कसे आहे तर देवी शैलपुत्री त्रिशूळ आणि ऋषभ म्हणजे बैल धारण करते. ऋषभ हे तिचे वाहन आहे. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.